हेलो भाई, इधर देखो फूटी निकल गया। तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार माने कामाला गेलो होतो. कामावरून आलो घरी आणि जिमला जायचं होतं, त्यामुळे आंबो खात होतो मित्रांनो. आणि बाहेरून आवाज यायला लागला जरा कुत्र्याचा वरलेला. पोरं पण कालवा करत होती. मग जावं म्हणलं बघावं काय, तर ते कुत्रं एका खड्ड्यात पडलं होतं आणि त्या कुत्र्याला पोरं काढत होते. त्यामुळे कुत्रं ओरडत होतं जोरात. मग मी पण जरा प्रयत्न केला काढायचा, पायात दोरी अडकवून काढत होतो मित्रांनो. पण काय अडकूनच घेणं ती. परत जरा गळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला, म्हणलं गळ्यात अडकून वर काढून लगेच त्याला सोडावं. पण काय प्रयत्न सगळे अयशस्वी झाले. मग जिमला जाण्यासाठी आपला संकेत कोल्हे आणि चैतन्य मर्टेकर आले. दोघ जण आले, ते पण अब्दू लागले मित्रांनो. पण काय कुत्र काय वर निघाना, जरा हातानं पायाला धरून वडावं म्हणलं, पण चावायला लागला हाताला माझ्या. मग जरा तसंच आपदत आपदत मग ते पिशवीनं जर त्याचा पाय धरला आणि एकदम उचललं वर. त्याचा काय व्हिडिओ काढला नाही. मग कुत्र्याला बाहेर काढून निघालो जिमला मित्रांनो. आणि शुभम गोरे आणि सुनील चालले होते पिगमीला. ते पण गाठ पडले जाता जाता. आणि सुनील आज बॉडीगार्ड म्हणून त्यासोबत चाललेला, कारण जरा रिस्क असते. मग जिम मध्ये गेलो आणि आज होता चेस्ट डे. चेस्ट डेचा वर्कआउट करून घेतला मित्रांनो. मग जावं म्हणलं जरा मंदिराकडे दर्शनाला. मग गेलो संकेतच्या गाडीवर बसून तिघ जण आम्ही पोचलो नामदेव पायरीला. नामदेव महाराजांचं आणि संत चोखामेळा महाराजांचं दर्शन घेतलं, जरा प्रदक्षिणा घेतली मित्रांनो. आणि आलो घरी आणि जेवायला बसलो होतो. बाची मंडळी दोघे जण आहेत, त्यांच्यासोबत जेवण केलं मित्रांनो. जेवण करता करता जरा चेष्टा चालू होतो बाची मंडळीची. नंतर आला शुभम. शुभम म्हणला चल जरा पेट्रोल टाकून येऊ. मग पेट्रोल पंपावर गेलो. आपले सुधीर भाऊ यांची गाठ घेतली, जरा गप्पा मारल्या. आणि भारी माणूस आहे बरं खरं सुधीर भाऊ. मग तिथून आलो चैतन्याच्या इथं. जरा मी शुभम चैतन्य जरा गप्पा मारत बसलो होतो. मग तिथं क्रिकेट पण चालू होतं, जरा क्रिकेट बघत होतो. क्रिकेट बघून झाल्यानंतर घरी आलो आणि निवांत झोपलो मित्रांनो. असेच आपले ब्लॉग बघण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.